नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीमधील खूप महत्त्वाचा भाग टेन्स याच्या प्रत्येक भागाचं विश्लेषण, वाक्य आणि मराठी अर्थ हे सर्व बघणार आहोत. त्यामध्ये मुख्य 3 प्रकार हे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या प्रत्येकाचे उपप्रकार, प्रेझेंटचे 4 उपप्रकार, पास्टचे 4 उपप्रकार आणि फ्युचरचे 4 उपप्रकार. त्यामधला प्रेझेंटचा पहिला उपप्रकार जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं सूत्र आहे यस प्लस V1 प्लस ओ. यस किंवा ES प्रत्यय हे ही, शी, इट यांना लागतं, बाकीच्यांना यस किंवा ES प्रत्यय लागत नाही. तर पहिलं जे वाक्य आहे आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो. त्यानंतर ही गोज, या ठिकाणी यस किंवा ES प्रत्यय लागतं, तर गोजला या ठिकाणी गोला ES प्रत्यय लागलेला आहे, म्हणून ही गोज टू स्कूल फॉर लर्न, तो शिकण्यासाठी शाळेत जातो. याच पद्धतीचे हे वाक्य आहे खालचं, याचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न करा. यू कम टू फार्म फॉर वर्क, याचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न करायचा आहे.